करून बसलेत, पण एकही भरती लातूरकरांची तिथे झाली नाही। हा प्रश्न विचारायची निवडणूक आहे। आम्ही डॉक्टर काळगेला सांगितलंय, सभागृहामध्ये पहिल्यांदा आपण गेल्यानंतर पहिला प्रश्न की ही भरती जी मराठवाडा रेल कोच फॅक्टरीची आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुली लातूरच्या लागल्या पाहिजेत, हा प्रश्न आपण तिथं मांडला पाहिजे। हा कारखाना आमच्या हक्काचा आहे, आमच्या बांधावर आहे। तर आमच्या भागामध्ये नोकऱ्या निर्माण होणार असतील आणि केंद्र शासनाचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही तो प्रश्न मांडला पाहिजे। अलीकडे मोठे मोठे हायवेचे काम होतात, विकास करण्यासाठी आम्ही हे केलं, विकास करण्यासाठी आम्ही ते केलं, भाषणं दिली जातात, लोकांसमोर भूलथापा मारल्या जातात। विकास म्हणजे काय? ह्यांच्या विकासाचा मॉडेल फक्त रस्ते करणे, कॉन्ट्रॅक्टरला बगल बच्चांना बरोबर घेणे आणि त्यांना कमिशनवर सगळे हे कॉन्ट्रॅक्ट वाटणे, हा त्यांचा विकास आहे। ह्या विकासासाठी ते जागतिक बँकेकडून कर्ज घेतात। तो कर्ज आम्ही तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून भरतोय, हे लक्षात घ्या। तुमच्या खिशावर जी कात्री आज पडते त्या जीएसटीच्या माध्यमातून हे जागतिक बँकेचं कर्ज घेतात आणि हे सगळं कर्ज घेऊन यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना देतात आणि आपल्याकडून वसुली करतात। 70 वर्षामध्ये काय केलं हे विचारतात। 17 वर्ष लागली काँग्रेस पक्षाला, 55 वर्ष काँग्रेस पक्षाने या देशामध्ये राज्य केलं। स्वातंत्र्य मिळवण्यापासून या देशामध्ये टाचणी देखील बनत नव्हती। त्या देशामध्ये प्रत्येक कारखाना आज आपल्या हक्काचा आहे। इथं रेल्वे बोगीचा कारखाना आहे, गाड्यांचा कारखाना आहे, मोबाईल फोनचा कारखाना आहे, इस्रो सारखे सॅटेलाइट बनवणारा कारखाना आहे, मंगळावर यंत्र पाठवण्याचा कारखाना आहे। हे सगळं कुठून तयार झालं? जेव्हा मनमोहन सिंगांनी 2014 मध्ये सत्ता परिवर्तन झालं त्यावेळेस या देशावर फक्त 50 लाख कोटी रुपयाचा कर्ज होता। 70 वर्ष लागली देशाला 50 लाख कोटी कर्ज काढण्याची। आणि कर्ज कशासाठी काढलं? तुमच्या विकासाच्या कामासाठी। हे कारखाने, एम्स, IIT, भेल, हे सगळे PSU युनिट उभा करण्यासाठी हे कर्ज लागलं। पण 14 ते 24 ह्या कालखंडामध्ये ह्या देशावर तुमच्या आमच्या डोक्यावर ते सांगतात ना भाषण करून, 140 कोटी लोकांचा हा देश आहे। 140 कोटी लोक म्हणजे मुलाबाळासहित जे कोणी आज या देशामध्ये श्वास घेतोय भारतीय म्हणून, ते 140 कोटी जनतेच्या डोक्यावर आज 2,05,00,000 कोटी रुपयाचं कर्ज या देशाने उचललेलं आहे। आपण हे लक्षात घ्या। तुमच्या आमच्या डोक्यावर, आमच्या मुलांच्या डोक्यावर 1.5 लाख रुपये कर्ज आहे। हे कर्ज कोण फेडणार आहे? नाही, आमची पोरं बेरोजगार आहेत। हे कर्ज घेतलेले पैसे गेले कुठं? ह्याचंही उत्तर तेच देतात। तुम्ही विचार करा, ह्या देशाच्या गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात श्रीमंत लोकांची जर यादी आपण बघितली त्यातल्या एक व्यक्तीच्या अंगावर किंवा एक व्यक्तीचा नेटवर्थ, त्याची मालमत्ता किती असावी? भारत देशामध्ये 140 कोटी जनतेपैकी एका व्यक्तीची मालमत्ता किती असावी? 10 लाख कोटी एका व्यक्तीचे। इथं बसलेल्या किती लोकांच्या खात्यावर 1 लाख आज पडून जर हातवर कोण सांगावं? आपल्या सगळ्यांकडे 1 लाख रुपये नाहीत, पण त्याच्या एका मित्राकडे 10 लाख कोटी एवढी संपत्ती कशी जमा झाली? आणि हे गेल्या 10 वर्षात झाली। सगळे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, त्यांना द्यायचे। तुमच्या शेतीमालाला भाव नाही, पण त्यांचे कारखाने चालले पाहिजेत म्हणून त्यांना आयात निर्यातीचे सवलती द्यायच्या। अनेक ह्या गोष्टी आहेत। सगळे मोठे उद्योग गुजरातला जातात, पण तुमच्या आमच्या मुलांनी काय करायचं? महाराष्ट्राच्या तरुण पिढीने काय करायचं? सुशिक्षित बेरोजगारांनी काय करायचं? गुजरातला जायचं काम शोधण्यासाठी का तिकडची लोक इथे येऊन त्या रेल्वे बोगीमध्ये काम करणार आहेत? आपण हा विचार, हा प्रश्न या निवडणुकीसमोर नेला पाहिजे। महिला सुरक्षता कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्न विचारायचा सरकारला। आपल्या भागामध्ये लातूरमध्ये एक घटना घडली। आपल्यापैकी ती एक माझी बहीण होती, तिच्या परिवारानं आणि सगळ्यांनी, लातूरच्या सगळ्या नागरिकांनी मागणी केली की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण झालं पाहिजे, SIT नेमली पाहिजे। पण ह्या जिल्ह्यातले सत्ताधारी सत्ता करणारे पालकमंत्री असतील, इथले मंत्री असतील, इथले विरोधी पक्षाचे आमदार असतील, कुणी एक शब्द ब्र काढला नाही। त्या कुटुंबाला कुणी आश्वासन दिलं नाही। शासनानं किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याने SIT निर्माण करू असं एक शब्द देखील उल्लेख केला नाही। का केला नाही हे प्रश्न विचारा। का? म्हणून एखाद्या गोरगरीब
घरची जर पोरगी लेक गेली असेल तर तिच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? न्याय मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? जोपर्यंत तुम्ही न्याय देणार नाही आम्ही हा तुम्हाला प्रश्न हा सवाल विचारण्यास सोडणार नाही. त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे. हे महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली संस्कृती आहे. स्वराज्य निर्मिती. स्वराज्यामध्ये काय सांगितलंय की रयतेचं राज्य असलं पाहिजे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, जनता जे बोलतंय ते झालं पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. पण आज असं होताना दिसत नाही मित्रांनो. आज ते फक्त आपल्या बगल बच्चांचं ऐकतात, त्यांच्यासाठी काम करतात आणि तुम्हाला जनतेला त्यांनी गृहीत धरलेलं आहे. त्यांची बेरीज प्रत्येक आमदार कुठल्या पक्षातून निवडून आला तेव्हा जेव्हा तो निवडून आला त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला? मला निवडून द्या, मी तुमची सेवा करेन, निष्ठेने तुमची सेवा करेन. सांगितलं होतं का नाही? सांगितलं होतं का नाही? मग जायच्या पहिला विचारलं का? जायच्या पहिला परवानगी घेतली? जायच्या पहिला परवानगी घेतली? मग आता परत जेव्हा येतील तेव्हा तुम्ही काय म्हणणार? जर ते म्हणले अब की बार, तुम्ही फक्त एवढंच म्हणा, बस कर यार. महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक आहे. प्रियंका गांधी काही वेळामध्ये आपल्या समवेत असतील, त्याही आपल्याला संबोधित करणार आहेत. पण आपल्या काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून जो गॅरंटी कार्ड आपण जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये ठळक नमूद केलंय, आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी कन्याकुमारी ते काश्मीर, मणिपूर ते मुंबई पायी चालले, लोकांना ते भेटले. आपल्यापैकी अनेक लोक त्यांना भेटले, त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या आणि त्या व्यथा त्यांनी ऐकून घेतल्या. आमच्या नेत्याचं एकच म्हणणं आहे, आम्ही मन की बात करणार, पण आम्ही तुमच्या मनात काय ते ओळखून त्याची बात करणार. आम्ही आमच्या मनाचं बोलत बसणार नाही. आम्हाला हे करायचंय, आम्हाला ते करायचंय. तुमच्यासाठी करायचंय, तुमचे स्वप्न पूर्ण होतील ह्यासाठी करायचंय, तुम्हाला तुमचे अधिकार मिळतील ह्यासाठी करायचंय, तुम्हाला समृद्धी मिळेल, तुमचे दिवस चांगले होतील ह्यासाठी करायचंय. तर न्याय हक्क आपला मिळवण्यासाठी मजुरांना जर 400 रुपये मजुरी पाहिजे असेल तर आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगेंना मतदान करावं लागेल. काय करायचं डॉक्टर शिवाजी काळगेंना मतदान? 400 रुपये मजुरांना मजुरी मिळाली पाहिजे. गॅस सिलेंडर महागाई कमी झाली पाहिजे. तरुण बेरोजगारांना रोजगाराची गॅरंटी. जे 21 ते 25 वर्षामध्ये माझे तरुण मित्र आहेत त्यांच्यासाठी खास करून सरकार योजना आखणार आहे की त्यांची पहिली नोकरी सरकारच्या माध्यमातून त्यांना मिळवून देण्यामध्ये सरकार त्यांची मदत करणार आहे आणि किमान 1 लाख रुपये पगार त्या नोकरीच्या माध्यमातून त्यांना देण्यात येईल. शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे, शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त शेती पाहिजे. ह्या सगळ्या बाबी जर आपल्याला करायच्या असतील तर आपला हक्काचा खासदार, आपल्या हक्काचं सरकार दिल्लीमध्ये असलं पाहिजे. अनेक अशा गोष्टी आहेत. गोरगरीब महिलांना, दारिद्र्य रेषाखाली जे महिलांचे कुटुंब असतील त्या एका कुटुंबामध्ये एका महिलाच्या नावानं 1 लाख रुपयाचा पगार आपल्याला चालू करायचा आहे. तिचा सन्मान वाढवायचा आहे, तिच्या हाताला आधार द्यायचा आहे. ते कुटुंब कसं चालवत असेल ह्या महागाईमध्ये आपण त्याचा विचार केला पाहिजे. 70 वर्ष लागली, गॅस सिलेंडर कधी 400च्या पुढे गेला नव्हता. 10 वर्षामध्ये 1200 करून टाकलं. 70 वर्ष लागली, पेट्रोल कधी 60च्या वर गेला नव्हता. 10 वर्षामध्ये 100 पार करून टाकली. 70 वर्ष लागली, 10-15% वर बेरोजगारीचा टक्का कधी वाढला नव्हता. 10 वर्षामध्ये हाच टक्का 40च्या पार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचंय? आपलं हक्क कशात आहे आपलं बघा. कुणाला खासदार करायचंय, कुणाला मंत्री करायचंय ते बघू नका. आपल्या हक्काची निवडणूक आहे, आपल्या अधिकाराची निवडणूक आहे. जे अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहेत, जे अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत, जे संविधान आपल्या भारत देशाने आपल्याला दिलेलं आहे, तो संविधान टिकवायचा असेल तर ह्या वेळेस 7 तारखेला पंजा समोरचं बटन आपल्याला दाबावंच लागणार. दाबणार का नाही दाबणार? जरा हात वर करून सांगा. मागचे पण. ही ताकद, ही शक्ती, हा विचार, हा निर्धार, हा निश्चय येणाऱ्या 7 तारखेला आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपण सर्वांनी हा विजय खेचून आणावा लागेल. कारण का ते लोक म्हणतात की येणाऱ्या काळामध्ये ये तो अभी ट्रेलर है. 10 वर्ष ट्रेलर दाखवलाय. विचार करा
जर ह्यांचा पिक्चर बघावा लागला तर हॉरर पिक्चर पेक्षा कमी नसेल. हा जर पिक्चर लागला तर आपलं काय होईल हा विचार करा. ह्यांच्या नादी लागलो तर देश 2 लाख कोटीनं कर्जबाजारी होतोय. प्रत्येक ती संस्था जी या देशाची होती, या देशाची मालमत्ता होती, या जनतेची मालमत्ता होती, की गेली 10 वर्ष त्यांनी त्या सगळ्या संस्था विकल्या, सगळ्या संस्थांचा निलाव केला. प्रत्येक गोष्टीमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट करायचे, लाख लाख 2-2 लाख कोटीचा कर्ज काढायचा आणि त्याच्यावर परत रस्ता करायचा, बुलेट ट्रेन करायचं, पण त्याचं तिकीट आपल्याकडूनच काढायचं, त्याच्यावर टोल आपल्याकडूनच घ्यायचा. कुणी समृद्धी महामार्गावर गेले का? इकडून समृद्धी महामार्गावर किती रुपयाचा टोल आहे? 5000. विचार करा, किती? 500. प्रत्येकाकडून 500,000 रुपयाचा टोल ते वसूल करत असतील तर हे 1 लाख रुपये तुमच्या विकासाचे कसे? एकीकडे विकास सांगायचा, कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरायचे आणि तुमच्या आमच्याकडून गोरगरीब जनतेकडून वसूल करायचे. सोयाबीनची किंमत 10 वर्षापूर्वी देखील 4000 होती. 2014चा ही बाजार समिती किंवा बाजारपेठेमध्ये आपण जाऊन विचारलं, पुढे आहेत का आमचे बाजार समितीचे? पुढे 10 वर्षापूर्वी 2014ला 4000, आजही 4000च आहे. पण विचार करा, लागवडीचा खर्च किती पट वाढला. ते म्हणले होते दाम दुप्पट करू, पण लागवडीचा खर्च दुप्पट झाला. DAP खत 400चं असायचं, 1200चं केलं आणि त्याच्यावर म्हणतात आम्ही तुम्हाला सबसिडी देतोय. सबसिडी शेतकऱ्याला देत नाहीयेत. सबसिडी तुमच्या नावानं त्या उद्योगपत्याला देताय, ज्याची ती बॅग आहे. त्या बॅगवर लिहून येतंय की आम्ही तुमच्या नावानं त्यांच्या खात्यावर जमा करतोय. सांगायचं तुमचं आहे, तुमच्या पदरात पडू द्यायचं नाही. माझा सरकारला सवाल आहे, 8-8 महिने गोरगरिबांच्या पगारी होत नाहीत, तर ह्यासाठी कधी कर्ज काढलेलं ऐकलंय का आपण? की सरकारनं गरिबांच्या पगारी वेळेत व्हाव्या म्हणून 10-20 हजार कोटीचं कर्ज काढलं, लोकांची पगार केली. शेतकरी जेव्हा पीक विमा मागायला जातो, कधी आपण ऐकलंय का सरकारने 5-10 हजार कोटीचं कर्ज काढलं पण विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली? कधी ऐकलंय का? शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत असेल तर सरकारने 2-3 हजार 10 हजार कोटीचं कर्ज काढलंय पण हमी भाव मध्ये खरेदी केलंय. कधीच आपण हे ऐकणार नाही. पण आपण काय ऐकतो की काही जे उद्योजक कारखाने लावून बसलेले आहेत त्यांची सोय व्हावी म्हणून शेतकरी आज जर कमी भावामध्ये आपला माल विकायला, स्वाभिमानानं माल विकायला बाजारामध्ये येत नसेल तर 1-1 लाख कोटीचा माल आयात केला जातो. दुसऱ्या देशातून 1 लाख कोटी आपल्या देशातले तुमचे आमचे पैसे हे बाहेरच्या देशात पाठवायला लागलेत. कुणाचा विकास करायचा आहे ह्यांना? मतं तुमची घ्यायची आहेत पण देशाचा विकास तिकडचा करायचा आहे. मतं तुमची घ्यायची आहेत, कारखाने गुजरातला पाठवायचे. मतं तुमची घ्यायची आहेत, बेरोजगार तुम्हालाच करायचं आहे. मतं तुमची घ्यायची आहेत, खिशावर कात्री तुमच्याच मारायची आहे. आता तरी जागे व्हा. जागे झालात का नाही? जोश कायम ठेवा. अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्या प्रियंका गांधी आदरणीय नेत्या आपल्या समवेत असणार आहेत. त्यांना उदगीरची ताकद कळाली पाहिजे, त्यांना उदगीरचा विचार कळाला पाहिजे. उदगीरकरांनो, तुम्ही जे ठरवलंय की 7 तारखेला तुम्ही काय करणार आहात, अपने हात से या माध्यमांना कळू द्या की हे उदगीर आहे पिल्लू. ह्याच जोशाने आपल्याला पुढच्या आपल्या नेत्यांचं स्वागत करायचंय. अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत. स्थानिक राजकारणावर मी आज जास्त काही बोलणार नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. 400 पार 400 पार 400 पार 400 खुर्च्या भरायला घाम आला होता का नाही? खुर्च्या भरता येत नव्हत्या आणि म्हणतायत 400 पार. खासदारात प्रचारात फिरतायत, 400 कार्यकर्ते मागे नाही आहेत, कुणी नाही त्यांच्या मागे. बरोबर आहे, त्यांच्यासाठी एकच गाणं आठवतंय. त्यांचा प्रचार बघितल्यानंतर एकच आठवतंय, अकेला हूं यारो, ना घर है ना ठिकाना, यूं ही चलते जाना है, यूं ही चलते जाना है. आता चलते चलते परत ते एकटेच आहेत, त्यांना एकट्याने कडकडन अभय कुठे आहे? हा,
आपल्या लातूरच्या विकासासाठी आपण डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून त्यांना आम्ही विनंती केली आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे, इथल्या उद्योगाचा प्रश्न मोठा आहे, इथं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, इथं प्रक्रिया शेतीमालावर प्रक्रिया करण्याचे इंडस्ट्रियल पार्क्स आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावे लागतील, ते उद्योग आपल्याला इथं आणावे लागतील, ज्यासाठी पाणी कमी लागणार आहे। ते स्वतः डॉक्टर आहेत। आम्ही मागे महाविकास आघाडी सरकार असताना भैयांच्या माध्यमातून सरकार समोर असं निवेदन केलं होतं राज्य शासनाच्या, इथं मेडिकल पार्क व्हावा, औषधी निर्माण करणारे कारखाने व्हावे, त्याला कमी पाणी लागतं। तर डॉक्टर तुम्ही आहात, तुम्हाला याच्यामध्ये जास्त अभ्यास असेल, माहिती असेल, तुमच्या माध्यमातून मराठवाड्यासाठी एखादा एम्स IIT येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणायचं। आम्ही सर्व तुमच्या मागे उभे राहणार आहोत की लौदीरची जनता, लातूरची जनता तुम्हाला मोठं करून, जसं आपल्या काळामध्ये, जसं काँग्रेसच्या काळामध्ये जो इतिहास काँग्रेसचा आहे, जे सभागृह आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरांनी गाजवलं, त्या सभागृहाचं अध्यक्षपद, तो मान लातूरला मिळाला। आदरणीय सोनियाजी गांधींनी लातूरला या देशाचं गृहमंत्रीपदाचा मान दिला। त्या सभागृहामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे आपण जाणार आहात। तर शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना साजेसं असं काम आपलं असलं पाहिजे, आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना साजेसं आपलं काम असलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये उदगीर असेल, लातूर असेल, निलंगा असेल, लोहा कंधार असेल, अहमदपूर चाकूर असेल, लातूर ग्रामीण असेल, रेणापूर असेल, ह्या सगळ्यांना एकत्र ठेवून प्रत्येकाच्या तालुक्याची मागणी, प्रत्येकाच्या तालुक्यामध्ये आपली बैठक, प्रत्येक तालुक्यामध्ये आपला संपर्क, कारण की अपेक्षा फार आहे डॉक्टर साहेब। गेली 10 वर्ष त्या लोकांना खासदार काय होता, खासदार काय करू शकतो, खासदार कसा असावा याचा विसर पडलाय। सर्व उच्च सभागृहामध्ये गेलेला आपला सदस्य त्याचं काम कसं असलं पाहिजे, आपल्या देशाच्या सगळ्या योजना आपल्या भागामध्ये कसं असलं पाहिजे। साहेबांचं ब्रीद वाक्य असायचं, जे जे नवं ते लातूरला हवं। आता लातूरला नवा खासदार हवाय का नाही? होईल होईल, तुमच्या मनासारखं होईल, थोडं थांबा। लोकसभा तो अभी झांकी है, लोकसभा तो अभी झांकी है, विधानसभा अभी बाकी है। एकच लक्ष आता या राज्यामध्ये, या देशामध्ये संविधानाला मानणारं सरकार आणायचंय, संविधान अबाधित ठेवणारं सरकार आणायचंय, शेतकऱ्याचे, गोष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवणारं सरकार आणायचंय, नारीला सुरक्षा देणारं सरकार आणायचंय, तरुणांना न्याय हक्क देणारं सरकार आपल्याला आणायचंय। येणाऱ्या काळामध्ये एकदा लोकसभा झाल्यानंतर घेऊन मशाल हाती, घेऊन मशाल हाती, गाडा गद्दारी वाजवा तुतारी, हेच लक्ष ठेवा। येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की महाराष्ट्रामध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे। प्रत्येक सर्वे कंपनी आपल्या महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडीचं सरकार असेल, या सरकारला निवडून आणण्यासाठी तत्पर आहे। प्रत्येक निवडणुकीच्या फेज मध्ये सर्वांनी मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या नेत्या प्रियंका गांधी या व्यासपीठावर येत आहेत, सर्वांनी जोरात त्यांचं स्वागत करावं। टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत। उदगीरची ताकद, उदगीरचा जल्लोष, लातूरचा जल्लोष हा प्रियंकाजी गांधी यांचा स्वागत करण्यासाठी आपल्या नेत्या, मैं उदगीर शहर में लातूर की ओर से प्रियंका जी गांधी आपका लाख लाख स्वागत करता हूं। जो जनता आप में इंदिरा जी की छवि देखती है, सोनिया जी की छवि देखती है, राजीव जी का विचार देखती है, ये जनता आपकी स्वागत करने के लिए उत्सुक है। मैं फिर से तहे दिल से आपका स्वागत करता हूं। परत एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।